चांगली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खाने, या नवतेचं अफजल खाने, जिता जागता जन्मू सहिताने, कान बोलला छाती ठोकून, शिवबाला ताकद चिरडून. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. महाराज, आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तो छावा. मासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत अशा वाघिणीचा त्यो छावा, तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा भांड सांगावा. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्याला, खान अभिमान मान्याला, कट्यारीचा वाद त्यानं केला, कट्यारीचा वाद त्यानं केला. खर आवाज झाला, खर आवाज झाला. चिलखत होतंय अंगाला, चिलखत होतंय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवाट केला, पोटामंदी पिचवाट केला. वाघन खाचा मारा केला, वाघन खाचा मारा केला. तरा पडलं पोटाला, तरा गेला खानाचा कोटा. भाई रे आला जी, भाई रे आला जी. अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी स्वराज्यवाढीची मोहीमच हाती घेतली. पाहता पाहता पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. कोकणही ताब्यात घेतले. सर्वत्र फक्त विजयच विजय दिसू लागला. हिंदवी स्वराज्य वाढू लागले. अशा या वाढत्या हिंदवी स्वराज्यावरती संकटे येतच होती. पुढे स्वराज्यावर संकट आले ते म्हणजे सिद्धी जोहरचे. सिद्धीने सुमारे 4 महिन्यापेक्षा जास्त पन्हाळ्याला वेढा घातला. या वेढ्यातून महाराजांना सुटकेसाठी बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद व अनेक बांधवांनी पराक्रमाची शिकस्त दिली. समोर मृत्यू दिसून सुद्धा शिवा काशीद प्रति शिवराय बनून सिद्धीच्या शामियान्यात जातात. काय म्हणावे त्या धैर्याला. अरे दुश्मन असू दे, गणिम असू दे, किती बी हुशार. अरे दुश्मन असू दे, गणिम असू दे, किती बी हुशार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार. हे लागणा पार, लागणा पार, अरे लागणा पार, लागणा पार. हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार. हो काही सांगता नाही. अरे मग काय गड्या हो, त्यो बसला हाय ना गणिम, येढा मांडून आलंय.
झाली आणि मुघलांनी नजर वाकडी केली. मग राजानं काय केलं महाराज? राजांनी आता युगत मांडली. काय मांडली? अरे युगत मांडली. युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, अरे युगत मांडली, राजानं युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली. बघा बघा युगत मांडली, राजांनी आता युगत मांडली, शिवरायांनी युगत मांडली, महाराजांनी युगत मांडली, अशी ही युगत मांडली, पंचायतीची स्मरण झाली, एकीच्या खेळण्याचं झाली, एकत्वाची भेट झाली, शिवप्रसादाला भेटायला येणार सुंदर होणार हो, शिवप्रसादाला भेटायला येणार सुंदर होणार हो, शिवप्रसादाला भेटायला येणार सुंदर होणार हो. राजे लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. पण बाजी झालं. तुम्ही माझं ऐकलं नाही तर ही तुमची कट्यार माझ्या काळजात उपसून तुमच्या पायावरती रक्ताचा सडा साडली. मग खुशाल लढायचं असेल तर लढा. माझी जल्दी करा राजा, गरीब दिसायला लागलाय. जा राजे जा. राजे होय, तुम्ही राजांची पाठराखण करा. होय राजा पोचल्यावरती तोफांचे 5 बार द्या. तोपर्यंत या खोडखेडीत अडकून ठेवतो गरीब. चिलेदार आमच्या रक्ताचा रंग एकाच. Shiva
चल. पुढे नाही जाऊ.